मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा आता आंदोलनाचा इशारा आहे। जरांगे 4 जून पासून पुन्हा उपोषण करणार आहेत। सरकारने दिलेला 10% आरक्षण फसवं असल्याचा आरोप जरांगेंचा आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र बाहेर काढलंय। ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे त्याच दिवशी म्हणजे 4 जून पासून जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहे। सरकारने दिलेलं 10% आरक्षण फसवं असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय। 4 जूनला नारायणगडावर सभा घेऊन उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे। उपोषण 4 जूनला आहे, 8 जूनला सभा आहे। उद्या आम्ही 1 वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललोय। तिथली काय तयारी आहे, कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललोय आम्ही नारायणगडावरती। मराठा समाजाच्या भीतीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गोधडी घेऊन दिल्लीतून महाराष्ट्रात आल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते। मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच आहेत। झोपालाच इथं येते, गोधड्या गाधड्या आणल्या असतात त्यांनी इथंच झोपते आणि इथं सकाळी सुरू लगेच। म्हणजे हे मराठ्यांच्या याला डर म्हणतात। भाजपच्या 5 नेत्यांमुळे लोकसभा निवडणूक भाजपला अवघड गेल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। 5 नेते 12 बलुतेदार आणि धनगरांचा द्वेष करत असल्याचा आरोप जरांगे पाटलांचा आहे। भाजपच्या काही स्थानिक इथल्या 4-5 महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यामुळे आली की त्यांच्यात प्रचंड मराठ्यांविषयी, दलितांविषयी, मुस्लिमांविषयी, 12 बलुतेदारांविषयी खूप द्वेष। मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांचं आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी देखील त्यांनी यापूर्वीच केली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्या त्या क्षणी माघार घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी जरांगे पाटलांनी उपोषणाचं हत्यार उपसल्यानं सत्ताधाऱ्यांची मोठी कोंडी केल्यासारखं झालंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।